ठाणे महापालिकेच्या कारभाराविषयी विविध चर्चा शहरात रंगल्या असतानाच आता शहर विकास विभागातील नसते गहाळ झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी ठाणे महापालिकेच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे आजी-माजी कर्मचाऱ्यांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। राज्य माहिती आयोगाने दिलेल्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल झालाय। काही महिन्यांपूर्वीच ठाणे महापालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या विरोधात लाचे प्रकरणी कारवाई झाली होती। त्यांच्या अटकेनंतर पालिकेतून त्यांचं निलंबन झालं, परंतु हे प्रकरण संपूर्ण राज्यभर गाजलं होतं। तसंच पालिकेच्या कारभाराविषयी देखील टीका होत होती। त्यातच आता पालिकेतील शहर विकास विभागातील विकास प्रस्तावातील एक नसती गायब झाल्याचं आढळून आले। विशेष म्हणजे माहिती अधिकारांतर्गत माहिती मागवल्यानंतर ही कागदपत्रच उपलब्ध नसल्याचं आढळून आलं। कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या तक्रारीनुसार ठाण्यातील एका व्यक्तीने सुमारे 1.5 वर्षापूर्वी विकास प्रस्तावातील साक्षांकित प्रत मिळवण्यासाठी पालिकेतील माहिती अधिकार कायद्याअंतर्गत अर्ज केला होता। त्यांना संबंधित कागदपत्र मिळवण्यासाठी शुल्क भरावं लागलं असं कळवलं, परंतु शुल्क भरल्यानंतरही त्यांना कोणतीही कागदपत्र पुरवण्यात आली नाहीत। त्यामुळे अर्जदारांनी अपील अधिकाऱ्यांकडे अर्ज केला। अपील अर्जानंतरही त्यांना कोणतीही माहिती प्राप्त होऊ शकली नाही। अखेर त्यांनी 10 महिन्यापूर्वी राज्य कोकण खंडपीठाकडे अपील अर्ज केला। तसंच याबाबतचा खुलासा करण्याचे आदेश खंडपीठाने दिले। संबंधित उपअभियंत्यांना ही माहिती कार्यालयात उपलब्ध नसल्याचा खुलासा केला। 30 जुलैला राज्य माहिती आयोगाने सुनावणी घेऊन नसती उपलब्ध नसेल तर शपथपत्र लिहून देण्याचे आदेश पालिकेला दिले। 29 ऑक्टोबरला पालिकेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत शपथपत्र राज्य माहिती आयोगाला दिलं। तसंच ही नसती कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून गहाळ झाल्याचंही म्हटलं। अखेर आयोगाने याबाबत फौजदारी कारवाई करून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आणि त्या संदर्भाचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले। त्यानुसार या प्रकरणी पालिकेतील आजी-माजी लिपिक, शिपाई यांच्या विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय।